नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आमच्या घरी आलेले आहेत आमच्या मामाची मुलं आणि ते खेळत आहेत भांडी कुंडी, म्हणजे जेवण बनवत आहेत. तर चला बघूया आपण ते काय काय बनवत आहेत आणि कशी कशी मांडणी केली. माझ्या पाठीमागं तुम्हाला दिसत असतील बघा, तिथं खेळत बसलेत. तर चला बघूया, विचारूया त्यांना कसं कसं काय काय करतात. हे बघा, आता आमच्या मामाची मुलं, एक आहे सोहम आणि एक आहे वियोम. तर हे लोक काय करतायत आपण विचारूया त्यांना. चला, काय करतोय सोहम? मी आता भाजी बनवतोय. कशाची भाजी बनवतोय? मिंटची भाजी बनवते. मिंटची? मिंट म्हणजे पुदिना. पुदिना, हा, पुदिन्याची भाजी. पुदिन्याची चटणी असती, भाजी नसती. म्हणजे आम्ही वेगळी बनवतो, जे आपण पालक पनीर खातो तशी व्हेज बिर्याणी बोलते. चालेल. व्हेज बिर्याणी भाई शेफ ये. अच्छा, अरे वा, शेफ आहे. मांडणी मस्त केली आहे. काय काय आहे तुमच्या किचन मध्ये? हे सध्या तरी अजून सेटअप लावला नाही, अजून चालले. व्यू इथं कुसतोय आणि इथं आम्ही हे तेजपत्ता आहे आणि हे मिक्सचर आहे सगळ्यांचं, सगळ्या मसाल्यांचं. मीठ बीट सगळं आम्ही ह्याच्यात मिक्स केलेलं आहे. आणि त्यानंतर अजून जे आहेत ह्याच्यात सगळे अजून हे पुदिना हे सगळ्यांचं कुटून हे करणार आहेत. आणि इथं पाणी आहे, ह्याच्यात तेल आहे आणि इथं हे काय म्हणतात त्याला, बिर्याणी मसाला. तुला एवढं सगळं साहित्य भेटलं कुठनं रे? सगळं शोधून काढलं 5 मिनिटात. हो, वाट्या वगैरे सगळं. तू काय करतोय वियोम? मी हे मिक्सर भाजी बनवते. मसाला पिसतोय का? मेनू मध्ये काय काय? अजून काय ठरले नाही. पहिला व्हेज बिर्याणी पहिली बिर्याणी बनवते आधी. हा, त्याच्यानंतर असणार त्यानंतर काय स्वीट्स बनवते. स्वीट्स मध्ये काय? तेच बघायचं किती वेळ लागेल? किती वेळ लागेल पूर्ण जेवण बनवायला? एकदम चाललंय ते, म्हणजे इथनं घेणार इथनं टाकणार. शेफ कोण आहे? शेफ्टी आहे, म्हणजे मी बनवायचं म्हणजे सगळे शेफ हा आहे, फक्त मला सांगा, मला मस्त सांगतो. बनवायचं, त्याला इन्ग्रेडियंट्स मी बनवते. होय का? त्याच्याकडून करून घेतोय नुसतं? ओके, तुमचा मेनू रेडी झाल्यानंतर मला सांगा, ठीक आहे? मग तू टेस्ट पण करायचं. हा, स्वादिष्ट बनवा म्हणजे झाल्यानंतर मला कोमात पाठवतं. बस झालं. त्याच्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये आम्ही प्लॅन केलेला की झाडाखाली थंडगार सावलीमध्ये मटण बनवायचं बाहेर चुलीवरचं. फोन कुठे गेला रे? त्यानंतर मग आम्ही सगळं मसाला वगैरे बनवून घेतला घरातून आणि मग इकडं बाहेर तयारीला लागलो. चूल वगैरे बनवली. त्याच्यानंतर मग असं जेवण बनवायला सुरुवात केली. लावण फॅमिली व्लॉग. आणि जेवण बनवता बनवता मग इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. काय तुला नाही माहिती आहे? लावंडच लावंडच आहे. त्यानंतर बघा इथं डिस्कशन सुरू झालेलं की व्हिडिओ कोणत्या अँगलने शूट करायचे, कसे शूट करायचे, काय. कारण मामीचा पण एक यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यामुळे त्यांना थोडासा त्याच्यातला अनुभव आहे. 1000 मामीची जी मुलं आहेत सोहम आणि वियोम, ते पण करामती आहेत बरं का. त्यांच्या पण चॅनल आहेत. तर तो पण सांगत होता की दीदी असं घे, दीदी तसं घे दुसरं. हा, तर मी त्यांच्या करामती पण ऐकत होती आणि थोडेफार अनुभव पण सांगत होत्या त्या की असं असतं तसं असतं. त्यांचे कॉमेडी ब्लॉग असतात. तर आमची मामी पहिल्यापासून मुंबईला पुण्याला राहिलेली आहे, पण तिचा स्वभाव एकदम मस्त आहे. मामा मामी दोघंही खूप छान आहेत. त्यांना असं गावाकडचं वातावरण वगैरे खूप आवडतं आणि ते खूप एन्जॉय करतात. त्यांची मुलंही खूप एन्जॉय करतात गावाकडचं वातावरण, त्याच्यामुळं खूप मजा आली. आणि इकडं गप्पा पण रंगलेल्या होत्या इकडच्या तिकडच्या. त्याचबरोबर जेवणही इकडं चुलीवरती बनवायचं चाललेलं. आम्ही पण खूप दिवसातून चुलीवर जेवण बनवलं. आता सगळीकडेच गॅस वगैरे आहेत, त्याच्यामुळं शक्यतो चुलीवरचं जेवण किंवा चुलीवर बनवायचं हे सगळ्या गोष्टी मागं पडत चाललेल्या आहेत. पण बऱ्याच दिवसातून चुलीवर आम्ही पण बनवलं, तर आम्हालाही खूप छान वाटलं.
तुझ्या अंदाजाने टाक. आहेत शॉर्ट्स मध्ये जास्त आहेत, लॉंग वाले नाहीत जास्त. टाक की आमचं नाव. सांग की, तुम्हाला नावच नाही सांगितलं. VIOM घेऊन टाक. काय काय अपलोड केले त्याच्यावर? आणि इकडे बघा फोडणी टाकायची चाललेली, मटण शिजून झालेलं आपलं आणि फोडणी टाकायची चाललेली. आणि तिकडं मामी पण ते शॉर्ट्समध्ये व्हिडिओ बनवायचे होते, त्यांना घ्यायचे होते ना छोटे छोटे शॉर्ट्स. तर बघा मामीचा हा व्हिडिओग्राफर छोटा लिटल व्हिडिओ घेत होता. खाऊन बघा की. त्यांना आळणी द्यायला पाहिजे होतं खायला पोरांना. इधर पीस खाली आहे का? कच्चं नाही ना, परत आजी म्हणायचं, भाऊ म्हणायचं. नाही नाही, तुम्ही खाऊन बघा म्हणून तर तुम्ही खाऊन बघा. कच्चं राहिलं, कच्चं नसतं. खाऊन बघा की मग. दे कितीच घ्यायचे. नाही खाणार मटण चिकन तेवढं आवडतं. काढा ते गार पाणी स्वतः नक्की आहे ना चांगलं. नमक नाही ना. काय पाहिजे तुम्हाला? पाणी पाणी. मस्त झालं. तुम्ही दोघं गेम खेळता का? गेम खेळता दोघं का एकटाच खेळतोस? पहिलं खरंच तू असं आहे ना, जरा 8-10 दिवसाचा मोकळा वेळ काढून आपण काहीतरी नवीन शोध लावू. काय शोध लावला? काय ब्लॉगचं म्हणा किंवा काय म्हणा. मस्त रे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर आम्ही भाकरी बनवत होतो. आम्ही इकडे भाकरी बनवत होते आणि मामी तिकडं विस्तवावरती भाकरी भाजत होती. आणि हा वियोमनी व्हिडिओ शूट घेतलेला होता, तर त्याला काय एवढा अँगल वगैरे समजत नाही, त्याच्यामुळे त्यांनी हे असं शूट घेतलेलं आहे. आणि आईच्या आणि मामीच्या इकडे गप्पा रंगलेल्या होत्या भाकरी बनवत बनवत. आणि हा वियोम बघा इकडं काय काय दाखवतोय व्हिडिओ मध्ये. हंड्यामधलं पाणी दाखवतोय, डब्यातलं पीठ दाखवतोय भाकरीचं. जे दाखवायचे ते तर व्यवस्थित त्याने शूट घेतलंच नाही. पण आता घ्या समजून तुम्ही. त्याच्यानंतर मग भाकरी बनवल्या मस्तपैकी थंडगार झाडाच्या सावलीला बसून. आमच्या चुलत्यांना आमच्या आई बापांना लई होती. आम्ही नाचायला लागलो, बोलायला लागलो का येऊन उभा राहणार. त्यानंतर बघा सगळं जेवण तयार झालं. मग मस्तपैकी इकडं चटया अंथरल्या आणि जेवण सगळं जेवायला घेतलं. मग कांदा लिंबू सगळं चिरून वगैरे इकडं ताटं बनवायची चाललेत आईची मामीची. तोपर्यंत मामा पण आला आणि मामाची मुलं पण बसले मग जेवायला. इकडे बघा त्यांची ताटं वगैरे करायची चाललेली. आणि मस्तपैकी आमचा हा आजचा दिवस एकदम मजेमध्ये गेला. त्याला का रस्साच दिलाय नुसता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला
ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. दुपारी जेवला नाही ना? तोपर्यंत बाय. दुपारी जेवला नाही ना? कोल्ड्रिंक पिलो. मग तेवढ्याने काय होते? एवढंच बस का? हो नाही ते खात मटण. मग हे दोघं चिकन खातात का? खावा. तुम्ही